हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सॉरी, गुड आफ्टरनून. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. मी फाईल शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर मागच्या लेक्चरला आपण सॅट या एक्झामबद्दल पूर्ण केलं होतं. आता जे नवीन आपल्याला शिकायचं आहे त्याच्यात आपल्याला कॉमन ॲडमिशन टेस्ट CAT कॅट ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर आता सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे ही जी एक्झाम कंडक्ट कोण करतं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM started this examination and used the test as an important component in selecting students for the business administration program. म्हणजे याची सुरुवात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटनी स्टार्ट केली होती आणि त्याचा पर्पज काय होता की स्टुडंटना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सिलेक्ट करायचं. बिफोर 2009 CAT वॉज अ पेपर बेस्ड कंडक्टेड ऑन सिंगल डे फॉर ऑल कॅन्डिडेट्स. म्हणजे 2009च्या अगोदर ती पेपर बेस्ड टेस्ट होती. त्याच्यानंतर ती कॉम्प्युटराईज केली गेली आणि फक्त एका दिवसात ती टेस्ट पूर्ण होऊन जायची. द पॅटर्न, नंबर ऑफ क्वेश्चन्स अँड ड्युरेशन हॅव सीन कन्सिडरेबल व्हेरिएशन्स ओव्हर द इयर्स. म्हणजे त्याच्यानंतर त्याचा जो पॅटर्न आहे किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे किंवा त्याचं जे ड्युरेशन आहे ते बदलत गेलेलं आहे. On May 2009, it was announced that CAT would be computer-based test starting from CAT 2009. म्हणजे 2009 या वर्षी ती जी एक्झाम होती ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सुरू झाली आणि त्याला आपण नाव दिलं CAT 2009 म्हणून. अकॉर्डिंग टू एशियन सर्वे, According to Asian Survey of Examination, CAT examination is rated among the third toughest test in India, and UPSC, Indian Civil Service, at first and IIT JET at second spot. म्हणजे जो सर्वे केला गेला त्याच्यात CAT एक्झामिनेशन ही एशियामध्ये सगळ्यात तिसरी जड एक्झाम आहे आणि UPSC च्या नंतर हिचाच नंबर लागतो. UPSC जी इंडियाची एक्झाम आहे तिचा पहिला नंबर लागतो आणि IIT JEE हिचा दुसरा नंबर लागतो. त्याच्यानंतर या एक्झामचा नंबर लागतो. द टेस्ट इज कंडक्टेड एव्हरी इयर बाय वन ऑफ द IMFs बेस्ड ऑन पॉलिसी ऑफ रोटेशन. त्याच्यानंतर ही जी एक्झाम असते ही एकदा होते जी IIMची जी पॉलिसी आहे त्याच्या बेसिसवरती रोटेशनवरती होते. नंतर अदर इन्स्टिट्यूट्स रिक्वायरिंग CAT पास, दुसऱ्या कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट आहेत ज्यांना CAT पास स्टुडंट लागतात. अदर इन्स्टिट्यूट कॅन ऑल्सो ऑप्ट टू यूज द स्कोर्स ऑफ CAT ॲज अ क्रायटेरिया फॉर ॲडमिशन. म्हणजे बाकीचे जे इन्स्टिट्यूट आहेत ते CATची जो रिझल्ट आहे तो ॲडमिशनचा क्रायटेरिया म्हणून वापरू शकतात.
In August 2011, it was announced that the Indian Institute of Technology (IIT) and Indian Institute of Science would use CAT instead of Joint Management Entrance Test. म्हणजे ऑगस्ट 2011ला त्यांनी ठरवलं की IIT आणि IISची जी एक्झाम कंडक्ट केली जाते त्याच्याऐवजी GMAT जॉईंट मॅनेजमेंट एंट्रन्स टेस्ट ही कन्सिडर केली जावी ॲज अ क्रायटेरिया म्हणून, ॲज अ पार्ट ऑफ the student selection process of their MBA and Masters in Management program for the academic year 2012-13. म्हणजे MBA किंवा मास्टर प्रोग्रामसाठी ही जी JMATची जी परीक्षा असते ती कन्सिडर केली गेली. मेनी बिझनेस स्कूल इन इंडिया अदर दॅन IIM ऑल्सो यूज द CAT स्कोर ॲज अ क्रायटेरिया फॉर ॲडमिशन. म्हणजे बऱ्याच बिझनेस स्कूल्सनी IIMची ही एक्झाम ॲज अ CAT स्कोर म्हणून कन्सिडर केली ॲज अ क्रायटेरिया म्हणून स्टुडंटना सिलेक्ट करण्यासाठी. ॲज ऑफ 2011 CAT स्कोर्स आर यूज बाय अप्रॉक्सिमेटली 145 इन्स्टिट्यूट इन इंडिया. म्हणजे आत्ता साधारण 145 इन्स्टिट्यूट या CATचा स्कोर कन्सिडर करत आहेत. दीज इन्क्लूड्स मॅनेजमेंट फॅसिलिटीज इन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी such as the Vinod Gupta School of Management in Khargapur and National Institute of Technology such as National Institute of Technology Calicut, other institutes such as Indian Institute of Forest Management and Rajiv Gandhi Institute of Petroleum Technology and many other prominent colleges and universities. म्हणजे त्याच्यात जे मॅनेजमेंट फॅकल्टीज आहेत ते कुठले कुठले आहेत? विनोद गुप्ता स्कूल ऑफ मॅनेजमेंट इन खारगापूर, नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅलिकट आणि बाकीचे इन्स्टिट्यूट ज्याच्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट किंवा राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी आणि बाकीचे मेन कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज येतात. नंतर टेस्ट कॅलेंडर, ड्युरेशन आणि पॅटर्न. म्हणजे त्याच्या टेस्ट कधी कधी होतात, त्यांचं ड्युरेशन काय आणि पॅटर्न काय. CAT is normally conducted every year during a 20-day testing window in the months of October and November. म्हणजे ही दरवर्षी 20 दिवस होते, एक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मध्ये. द टेस्ट स्कोर इज व्हॅलिड फॉर द ॲडमिशन टू द फोरकमिंग अकॅडमिक इयर ओनली. म्हणजे त्याचं जे स्कोर आहे ते पुढच्या वर्षीचा अकॅडमिक इयरसाठी व्हॅलिड धरला जातो. The test scores a person on the basis of quantitative ability, data interpretation, verbal ability and logical reasoning. म्हणजे याच्या टेस्टमध्ये काय काय असतं नेमकं? क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी इंटरप्रिटेशन असतं, वर्बल ॲबिलिटी असते आणि लॉजिकल रिझनिंग असे सब्जेक्ट असतात. द करंट ऑनलाईन टेस्ट हॅज 2 सेपरेटली टाईम सेक्शन्स. म्हणजे आत्ता त्याचे 2 टाईम सेक्शन्स आहेत. The sections are quantitative ability and data interpretation आणि verbal ability IT logical reasoning. म्हणजे हे 2 sections आहेत. Each of the section will have 30 questions with duration of 19 minutes. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये 30 क्वेश्चन असतात 19 मिनिटाचे. नंतर त्याची एलिजिबिलिटी काय? द candidate must hold a bachelor's degree with at least 50% mark or equivalent, CGPA 45% in case of candidate belong to SC, ST and differentially abled. It may also referred as a person with disability, PWD category awarded by any of the universities. म्हणजे याच्यात कसं आहे, पासिंग क्रायटेरिया 50% आहे आणि जर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स असतील किंवा डिफरन्शिएटली एडेड लोक असतील तर त्यांच्यासाठी 45% आहे. हावेवर mere fulfillment of minimum eligibility criteria will not ensure consideration for listing by IMS. म्हणजे फक्त एवढंच झालं की तेवढंच सफिशियंट नाही आहे, त्यांना काही गोष्टी एक्स्ट्रा प्रोव्हाइड केल्या लागतात. नंतर रिझर्वेशन. ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिक्वायरमेंट 15% of the seats are reserved for scheduled caste, 7.5% for scheduled tribe, 27% for other backward classes,
कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू नॉन क्रिमी लेबर नॉन ओबीसी NC-OBC. म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 15% शेड्यूल कास्टसाठी रिझर्व असतात, 7.5% शेड्यूल ट्राईबसाठी असतात, 27% अदर बॅकवर्ड क्लासेससाठी असतात, ज्यांना आपण नॉन क्रिमी लेअर असं म्हणतो. 3% सीट्स आर रिझर्व फॉर डिफरन्शियली एबल कॅन्डिडेट्स. म्हणजे 3% सीट या डिफरन्शियली एबल कॅन्डिडेट्ससाठी असतात. The three category of disability are low vision blindness, hearing impairment, locomotor disability, cerebral display. म्हणजे त्याच्यात काय की अंधत्व येतं, त्याच्यानंतर आपण जर समजा ऐकायला कमी येत असेल तर येतं, किंवा मानसिक काय प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी येतात. नंतर त्याची ॲडमिशन प्रोसेस. each IIM shortlist candidate for second stage of selection which may be independent of each other. म्हणजे टेस्ट झाल्यानंतर एक शॉर्टलिस्ट बनवली जाते सेकंड स्टेजसाठी. द प्रोसेस मे इन्क्लूड रिटन ॲबिलिटी टेस्ट, ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे या प्रोसेसमध्ये रिटन ॲबिलिटी टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू या गोष्टी इन्क्लूड होतात. परफॉर्मन्स इन CAT एक्झाम इज ॲन इम्पॉर्टंट कंपोनंट इन द ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे या एक्झाममध्ये परफॉर्मन्स हा खूप महत्त्वाचा घटक असतो ॲडमिशन प्रोसेसमधला. IIM may use previous academic performance of the candidate, relevant work experience and other similar input in short listing and ranking of candidates. तर आता ह्या ज्या IIM आहेत त्यांचे वर्क एक्सपिरियन्स आणि बाकीच्या गोष्टी कन्सिडर करून त्यांना रँक देऊ शकतात. द प्रोसेस अकॅडमिक कट ऑफ अँड वेट्स अलॉकेटेड टू द इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स मे व्हॅरी अक्रॉस IIMs. म्हणजे ही जी प्रोसेस आहे किंवा अकॅडमिक कट ऑफ आहेत किंवा वेट्स आहेत या IIMला वेगवेगळ्या असतात. त्याच्यानंतर एक्झामिनेशन कंडक्टेड बाय UPSC. तर UPSC कोणत्या कोणत्या एक्झाम्स कंडक्ट करते. पहिलं म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन कंडक्टेड बाय UPSC फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू ऑल इंडिया सर्व्हिस अँड हायर सेंट्रल सर्व्हिस इज नोन ॲज सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. म्हणजे जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम UPSCसाठी कंडक्ट केली जाते ऑल इंडिया सर्व्हिसेस किंवा हायली सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये रिक्रुटमेंटसाठी, त्याला आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन असं म्हणतो. इट्स सायलेंट फीचर्स आहे. त्याचे सायलेंट फीचर्स काय असतात. पहिला आहे सिंगल एक्झामिनेशन. म्हणजे एक सिंगल एक्झाम कंडक्ट केली जाते. द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन इज अ सिंगल अँड कंबाईन एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस अँड अदर हायर सेंट्रल सर्व्हिसेस. म्हणजे एकच एक्झाम या 3 सर्व्हिसेससाठी कंडक्ट केली जाते. ज्याच्यात IAS आहे, IPS आहे, IFS आहे किंवा बाकीचे अदर हायर सेंट्रल सर्व्हिसेस आहे. त्याच्यासाठी एकच एक्झाम कंडक्ट केली जाते. त्याच्यानंतर बिफोर 1979 देअर यूज टू बी 3 सेपरेट एक्झाम्स. One for Indian Administrative Service, one for Indian Foreign Service and another for Indian Police Service, and Class 2 Police Service of Union Territories and third one for the Central Services. म्हणजे अगोदर हां candidate must hold a degree from any of the universities or equivalent. म्हणजे त्याला काहीतरी डिग्री पाहिजे, कुठल्या तरी युनिव्हर्सिटी किंवा इक्वलंट डिग्री पाहिजे. नंतर पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ अटेम्प्ट्स. एव्हरी कॅन्डिडेट इज परमिटेड 4 अटेम्प्ट्स ॲट द एक्झामिनेशन. म्हणजे
4 अटेम्प्ट्स अलाउड असतात. बट द नंबर ऑफ अटेम्प्ट्स परमिटेड टू ओबीसी कॅन्डिडेट इज 7. म्हणजे ओबीसी कॅन्डिडेटसाठी 7 अटेम्प्ट असू शकतात. फर्दर द रिस्ट्रिक्शन ऑन द नंबर ऑफ अटेम्प्ट इज नॉट ॲप्लिकेबल टू द SC/ST कॅन्डिडेट. पण SC/ST कॅन्डिडेटसाठी हे रेस्ट्रिक्शन अप्लाय होत नाही. दस द SC/ST कॅन्डिडेट कॅन हॅव एनी नंबर ऑफ अटेम्प्ट्स. म्हणजे त्यांना किती अटेम्प्ट्स मिळू शकतात 21 ते 35 एज लिमिटमध्ये. इट मस्ट ऑल्सो बी नोटेड दॅट द कोठारी कमिटी हॅड रेकमेंडेड ओनली 2 अटेम्प्ट्स फॉर बोथ द जनरल अँड द SC/ST कमिटी. म्हणजे कोठारी कमिटीने जनरल आणि SC/ST कॅन्डिडेटसाठी फक्त 2 अटेम्प्ट सजेस्ट केलेले आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे प्लॅन ऑफ एक्झामिनेशन. द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन कन्सिस्ट ऑफ 2 सक्सेसिव्ह स्टेजेस कॉल्ड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड द मेन एक्झामिनेशन. म्हणजे 2 एक्झामिनेशन असतात, एक प्रिलिमिनरी दुसरी मेन. The preliminary examination is meant for selection of candidates for the main examination, while the main examination for the selection of candidates for various service and post. म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिन जी आहे ती मेन एक्झामिनेशनच्या सिलेक्शनसाठी असते आणि वेगवेगळ्या पदांसाठी मेन एक्झामिनेशन कन्सिडर केली जाते. आणि त्याची प्रिलिमिनरी एक्झाममध्ये 2 सब्जेक्ट असतात. जनरल स्टडीज 200 मार्काला, जनरल ॲप्टिट्यूड 200 मार्काला, टोटल 400 मार्काला. नंतर पुढचा पॉईंट आहे मेन एक्झामिनेशन. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, रिटर्न एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू टेस्ट. म्हणजे त्याच्यात एक रिटर्न एक्झाम असते आणि दुसरी इंटरव्ह्यू टेस्ट असते. द रिटर्न एक्झामिनेशन कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स. म्हणजे रिटर्न एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर असतात. इंडियन लँग्वेज 300 मार्कासाठी, इंग्लिश 300 मार्कासाठी. मार्क फॉर द लँग्वेज पेपर्स काउंटेड फॉर मेरिट. म्हणजे किती मार्क्स त्यांनी अर्न केले पाहिजेत. एसेला 250. नंतर जनरल स्टडीज. ओके, थोडंसं नेटचा प्रॉब्लेम आला होता. ओके, माझा आवाज ब्रेक होतोय ना. ओके, 2 मिनटं. हॅलो, आता आवाज बरोबर येतोय माझा? आवाज बरोबर येतोय? रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज येतोय बरोबर? माझा आवाज बरोबर येतोय? माझा आवाज येतोय बरोबर? ओके, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवेन. तर एसेसाठी 250 मार्क्स आहे, जनरल स्टडीसाठी 250, 1, 2, 3, 4 साठी 250 मार्क्स आहे. नंतर ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 250 मार्क्स, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2 250 मार्क्स, टोटल 1750. इंटरव्ह्यू टेस्ट 275, ग्रँड टोटल 2075 एवढे मार्क्स असतात. तर मार्क्स obtained in Indian language and English papers are not counted for ranking. म्हणजे इंडियन लँग्वेज आणि इंग्लिश पेपरमध्ये जे मार्क आपण स्कोअर केले ते रँकिंगसाठी मोजले जात नाही. थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. ठीक आहे. माझा आवाज येतो आहे का बरोबर? रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज बरोबर येतो आहे का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. ऑल्सो इंडियन लँग्वेज पेपर इज नॉट कंपल्सरी फॉर द कॅन्डिडेट्स हेलिंग फ्रॉम द स्टेट ऑफ सिक्कीम अँड द नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम अँड नागालँड. तर इंडियन लँग्वेजचा जो पेपर आहे तो या राज्यांमधील लोकांसाठी कंपल्सरी नाही आहे. द क्वेश्चन पेपर्स फॉर ऑल द subjects for written examination are of conventional essay type. म्हणजे essay type exam असते. each paper is of 3 hours duration. म्हणजे प्रत्येक पेपर हा 3 तासाचा असतो. the candidates can answer all the question paper except English language paper, that is paper 1 paper 2, in any one of the language mentioned in the 8th schedule of the Constitution of India or in English. म्हणजे
जी स्टुडंट्स आहेत कॅन्डिडेट्स ते कोणत्याही लँग्वेजमध्ये पेपर लिहू शकतात, फक्त पेपर 1 आणि पेपर 2 सोडून जे लँग्वेज पेपर्स आहेत बाकीचे जे लँग्वेजेस आहेत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये 8व्या शेड्यूलमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यानुसार ते ॲन्सर देऊ शकतात. However, all the question paper other than language paper are only हिंदी अँड इंग्लिश, म्हणजे ते हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात पेपर 1 पेपर 2 आणि बाकीचे जे पेपर्स आहेत ते सगळ्या लँग्वेजमध्ये येतात. नंतर पुढचा पॉईंट आहे पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्ह्यू. इट एम्स अँड असेसिंग पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द ॲप्लिकंट फॉर अ करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे तर पर्सनॅलिटी पण चेक केली जाते. द क्वालिटीज जज बाय इंटरव्ह्यू टेस्ट इन्क्लूड मेंटल अलर्टनेस, क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिमिलेशन, क्लिअर अँड लॉजिकल एक्सपोजिशन, बॅलन्स ऑफ जजमेंट, व्हरायटी अँड डेप्थ ऑफ इंटरेस्ट, ॲबिलिटी फॉर सोशल कोहेन्शन अँड लिडरशिप अँड इंटेलेक्च्युअल अँड मॉरल इंटिग्रिटी. तर या सगळ्या गोष्टी लागतात. नंतर सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स. The marks secured by candidates in written examination, that is easy general studies and 2 optional subjects totaling of 2000 marks and interview test 300 marks will determine their final ranking. म्हणजे तर जे रिटन एक्झामिनेशनमध्ये मार्क पकडले जातात आणि इंटरव्ह्यू टेस्टला 300 मार्क्स असतात, तर त्याच्यामुळे फायनल रँकिंग ठरते. द कॅन्डिडेट्स आर अलॉटेड व्हेरियस सर्व्हिस कीपिंग इन व्ह्यू देअर रँकिंग इन द मेन एक्झामिनेशन. म्हणजे त्यांना जॉब दिला जातो वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये. ऑफकोर्स द प्रेफरन्स एक्सप्रेस बाय द कॅन्डिडेट फॉर व्हेरियस सर्व्हिसेस आर ऑल्सो कन्सिडर. म्हणजे त्याचबरोबर जो काय प्रेफरन्स कॅन्डिडेटनी दिला आहे तो पण कन्सिडर केला जातो. द UPSC सबमिट्स द लिस्ट ऑफ द सक्सेसफुल कॅन्डिडेट्स अरेंज इन ऑर्डर ऑफ मेरिट टू द मिनिस्ट्री ऑफ पर्सनल. म्हणजे UPSC काय करते, ही पर्सनल मिनिस्ट्रीला ही लिस्ट सबमिट करते. द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स गेट द फर्स्ट चॉईस टू चूज द रिक्वायर्ड कोटा फॉर द इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. म्हणजे ही जी मिनिस्ट्री काय करते तिथे पहिला चॉईस देते, पहिला कोटा इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये त्यांना प्रेफरन्स मिळतो. आफ्टर दॅट मिनिस्ट्री ऑफ पर्सनल सिलेक्ट्स द कॅन्डिडेट फॉर IS. म्हणजे त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल IS साठी सिलेक्ट करते. देन द कॅन्डिडेट्स फॉर IPS. नंतर IPS साठी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन अफेअर्स सिलेक्ट करते. दिस इज फॉलोड बाय अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट इन अ फिक्स ऑर्डर. म्हणजे बाकीचे मिनिस्ट्री डिपार्टमेंट पण याच ऑर्डरनी सिलेक्शन करतात. नंतर अदर एक्झामिनेशन्स कंडक्टेड बाय द UPSC. म्हणजे दुसऱ्या कुठल्या ॲडमिशन एक्झाम असतात त्या कंडक्ट करतात. इट इज इम्पॉर्टंट टू मेन्शन दॅट द कंबाईंड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम डिस्क्राईब above does not cover the Indian Forest Services which is also an all India services. म्हणजे त्याच्यात इंडियन फॉरेस्ट एक्झाम सर्व्हिसची एक्झाम कन्सिडर केली जात नाही, जी ऑल इंडिया सर्व्हिस म्हणून कन्सिडर केली जाते. फॉर दिस द UPSC कंडक्ट अ सेपरेट एक्झामिनेशन विच कन्सिस्ट ऑफ रिटन टेस्ट अँड अ इंटरव्ह्यू टेस्ट. म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी एक वेगळी एक्झाम कंडक्ट केली जाते ज्याच्यात रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू टेस्ट इन्क्लुडेड आहेत. Similarly, the UPSC conduct many examination to select candidates for various central services. आणि त्याचबरोबर UPSC अनेक एक्झामिनेशन कंडक्ट करत असते जी वेगवेगळ्या सेंट्रल सर्व्हिसेससाठी जॉब देण्यासाठी तिचा वापर केला जातो. दे आर फॉलोज. म्हणजे कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस एक्झाम कंडक्ट करते. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन, जिओलॉजिस्ट एक्झामिनेशन,
स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस एक्झामिनेशन, नॅशनल डिफेन्स अकॅडमी नॅव्हल अकॅडमी एक्झामिनेशन, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन, कंबाईंड मेडिकल सर्व्हिस एक्झामिनेशन, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस एक्झामिनेशन, सेक्शन ऑफिसर स्टेनोग्राफर्स ग्रेड बी, ग्रेड 2, लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, सेंट्रल पब्लिक फोर्स असिस्टंट कमांडर्स एक्झामिनेशन. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन UPSC कंडक्ट करत असतो. त्याच्यानंतर रिक्रुटमेंट फॉर स्टेट सर्व्हिसेस, येट अनदर ओपनिंग टू द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इन द गव्हर्नमेंट इज कॉल्ड इन स्टेट सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, तर याच्याबद्दल आपण नंतर शिकूया. आपलं लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना थँक्यू.